एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे सर्वांना विनंती असेल, ज्याला कोणाला मॅन ऑफ द मॅच तुळस मिळेल ती आपल्या घरी लावायची आहे. चला सामना आपण सुरू करूया. वाकलन विपक्ष टेंबिवली या दोन टीम मध्ये महेश दादा कोंडिलकर आणि विद्यमान सरपंच आहेत कलमगावचे आणि संतोष दादा राऊत यांचा संघ आपण पाहू शकाल. कार्तिक ध्रुवी 11 वाकलन. सुप्रसिद्ध समाजसेवक उद्योजक आदरणीय संतोष शेठ राऊत आणि विद्यमान सरपंच आदरणीय महेश दादा कोंडिलकर यांचा संघ आपण पाहतोय. कार्तिक ध्रुवी 11 आणि दुसऱ्या बाजूला योगेश पाटील यांचा संघ. नगराध्यक्षा चषक आपण पाहतोय. बदलापूर नगरीमध्ये प्रथमच नगराध्यक्ष चषकाचं आयोजन खऱ्या अर्थाने आपण पाहिलं गेलं तर बदलापूर कुलगाव बदलापूर नगर परिषदच्या लोकनिर्वाचित नगराध्यक्ष आणि महाराष्ट्र नगराध्यक्ष संघाच्या अध्यक्षा अर्थात सर्वांच्या लाडक्या सौभाग्यवती रुचिताताई राजेंद्र घोरपडे मॅडम यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन. आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना सुरू आहे. सलग 2 सामने जिंकलेत विहान 11 कासगाव या संघाने, तो संघ दाखल झालाय पुढच्या फेरीमध्ये. आता मात्र वाकलन आणि टेंबिवली हे 2 संघ आमने सामने आहेत. क्या बात आहे, पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, षटकार सफल झाले. त्यानंतर क्रॉस द लाईनने खेळले आणि सीमा पार हा येतोय षटकार. धावसंख्या आहे 7. मयुरेश आणि जीत ही जोडी आहे. गोलंदाज वेदांत पाटील. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत. जज करणाऱ्याने अप्रतिम आउटस्टँडिंग हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाल्या बाद मोनिश पाटीलने हा स्पेक्टॅक्युलर झेल पकडलेला आहे. मयुरेश बॅक टू द पविलियन. प्रीत प्रीत येतोय. प्रीत म्हात्रे. मामा भांजे की जोडी. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक केलेलं आहे वेदांत पाटील यांनी. योगेश पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. वनू स्पोर्ट्स वेगाचा शेवट सर्जा टेंबिवली आणि त्यांना फाईट करतोय. कार्तिक ध्रुवी 11 वाकलन संघ आदरणीय महेश दादा कोंडिलकर विद्यमान सरपंच आणि सुप्रसिद्ध उद्योजक समाजसेवक संतोष शेठ राऊत यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. ऑन साइडला खेळतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चला डीप मध्ये स्क्वेअर लेगला. एक धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8. प्रयत्न
धावबाची संधी आहे आणि पाहावं लागेल काय घडलं या चेंडूवरती. लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. धावसंख्या 9. स्ट्राइक इन बॅट्समन जीत भोईर ऑन अ स्ट्राइक. पुल करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आहे. डीप मधून फिल्डर येथील चेंडूवरती आणि एकच धाव मिळते. विवेक गायकवाड यांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. खऱ्या अर्थाने आजचा दिवस त्यांच्यासाठी अनलकी राहिला कारण की पहिल्याच मॅच मध्ये ते पराभूत झाले कान्नूरच्या स्पर्धेमध्ये. धावसंख्या आहे 10. कार्तिक ध्रुवी 11 वाकलन या टीमची ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. षटकार प्रीतच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 16. क्या बात आहे. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती आहे 16. षटक क्रमांक सुरू आहे. दुसरं ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये पॉइंटला. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी आणि पाहावं लागेल तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. सॉफ्ट सिग्नल पंच. सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि आपण चेक करूया. जतीन सर आपण या. दोघांपैकी कोणी या पंच. अमित सर.
नॉट आउट आहे. चला एकूण मिळतील धावा 2 या चेंडूवरती. आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती आहेत. ड्राईव्ह करताय, स्ट्रेट ड्राईव्ह आहे, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती जीतच्या बॅटमध्ये येतोय हा चौकार. धावसंख्या 22, 22. षटक क्रमांक 3. मोनिश पाटील. हाफ ट्रॅकर आहे चेंडू, लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या धावफलकावरती आहे 23, 23. यावीस फटका अप्रतिम आहे, प्रॉपर टायमिंग. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर वाकलन गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. धावसंख्या 29, 29 धावा धावफलकावरती आहेत. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. जीत भोईरचा खेळ लागतोय. अजून एक धक्का. कार्तिक, ध्रुवी 11, वाकलन या टीमला जीत. बॅक टू द पवेलियन. निशांत येत आहेत, नवीन फलंदाज, पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. धावसंख्या 29. चला चेंडू आलेला आहे पंच. मॅच बॉल येतोय पंच. अमित सर, यस. पुन्हा एकदा मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल. मोनिश पाटील जज करतोय आणि सुरेख झेल पकडलेला आहे. कॉट अँड बॉल. फलंदाज झाल्या बाद निशांत. बॅक टू द पवेलियन. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी मोनिश पाटील करतायत. डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती आहे 29, 29 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि डॉट बॉलची समाप्ती. चांगलं कमबॅक केलं गोलंदाज मोनिश पाटीलने या षटकामध्ये. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29, 29 धावा धावफलकावरती. कार्तिक, ध्रुवी 11, वाकलन या टीमची. मंदार, नवीन गोलंदाज या अंतिम षटकामध्ये येत आहेत.
पहिल्या चेंडू गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केलेले आहेत. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 29. ऑन साइडला खेळताय, क्षेत्ररक्षक आहेत. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि सीमारेषेच्या बाहेर. फन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. मोनिश पाटीलने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाल्या बाद, विकेटचं बदन. थर्टी 31 धावा. संघ बॅकफूट वरती आहे, वाकलन संघ. थर्टी 31. 33. आणि पुन्हा एकदा फिंगर ऑफ, फलंदाज झालाय बाद, विकेटचं बदन. धावसंख्या आहे 33 धावा. अंतिम षटक. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, सीमा पार, षटकार. टेंबिवली या टीमला. हाफ ट्रॅकर चेंडू आणि त्याला पाठवला डीप, एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. धावसंख्या आहे 20. अर्धा बल्ला पूर्ण केलाय. अजूनही 20 धावांची गरज या मॅच मध्ये. उद्या देखील ग्रामीण गटातील 8 संघांचा सहभाग उद्याच्या दिवसामध्ये आहे. पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, षटकार. उद्या ठीक 9 वाजता सामने सुरू होते.
राधे 11 कुलगाव आणि भाईजान 11 कुलगाव हा पहिला सामना ठीक 9 वाजता होईल. दुसरा सामना ओम कोंडेश्वर भोज आणि पोशीर या दोन टीम मध्ये असणार आहे. तिसरा सामना जय हनुमान खांडा नेरल आणि शेलारपाडा या दोन टीम मध्ये असणार आहे. आणि चौथा सामना मालेगाव बी नेरल विभागातील संघ आणि जय हनुमान आपटी कल्याण ग्रामीण मधील संघ हे उद्याचे एकूण 8 संघ आहेत. जी वेळ आयोजकांनी दिली आहे त्या वेळेवरती आपण उपस्थित राहून आयोजकांना आपण सहकार्य करायचं आहे. उद्या ठीक 9 वाजता सामने सुरू होतील. फुल टॉस आणि त्याला देखील स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. 2 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. आणि आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश केलेला आहे. मोनिश पाटील ऑन अ फायर. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे वनू स्पोर्ट्स वेगाचा शेवट सर्जा टेंबिवली या टीमने. अभिनंदन. टेंबिवली या टीमचं योगेश शेठ पाटील पुरस्कृत हा संघ. चला टॉस साठी या आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मोनिश पाटील. पाटील 5 चेंडू आणि 5 षटकार लगावले मोनिश पाटीलने. तो ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला टेंबिवलीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. वनू स्पोर्ट्स वेगाचा शेवट सर्जा टेंबिवली आणि दुसऱ्या बाजूला सचिन टेंबे पुरस्कृत विहान 11 कासगाव. चला कासगावचे कॅप्टन आपण देखील या. आणि सचिन दादा टेंबे आपण जर आला असेल तर आपण देखील या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. चला कासगावचे कॅप्टन टॉस साठी या. करण लहाने. चला प्रशांत पवार यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. चला राहुल सर शेवटच्या सामन्याचा टॉस करूया. मॅन ऑफ द मॅच देखील देऊया आपण.